स्वागत आहे पुन्हा एकदा सर्व लाडक्या क्रीडा रसिकांचं। वीर बजरंग चषक 2024 अत्यंत दिमागदार रुबाबदार शानदार असं आयोजन। आदरणीय बालचंद्रजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूयात। या रवी दादा आपण लगेच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या गावचे खरं तर जावई आहेत आणि आज ज्यांना आपण मागच्या मॅच मध्ये खेळत असताना बघितलं, आपण सन्मान करूयात रवी दादा वाईल यांचा। मलंगड क्रिकेटचा ढाण्या वाघ आज या स्पर्धेमध्ये देखील खेळत असताना आपल्याला पाहायला मिळाले। आपण त्यांच्या ठिकाणी सन्मान करत आहोत। या स्माइल मागे थोडंसं दुःख आहे, पहिल्या मॅच मध्ये जरूर परास्त व्हावं लागलं त्यांना। आज सासरवाडीमध्ये तितकीशी बॅट बोलली नाही, पण बऱ्याचशा स्पर्धांमध्ये वसार संघ दमदार कामगिरी करतोय। पुढच्या स्पर्धेसाठी त्यांना आम्ही जरूर शुभेच्छा देऊ आणि या सन्मानाबरोबरच आपण वळणार आहोत या मॅचच्या दिशेने। इट्स ओव्हर टू यू कॉम्बॉक्स। थँक्यू, धन्यवाद। थँक्यू। मॅच क्रमांक रेग्युलरची 4थी आहे आणि आजच्या दिवसातील ही 7वी लढत आपण बघताय। कारण 3 मॅचेस आपण सुरुवातीला कव्हर केल्या 14+च्या आणि आता रेग्युलरची ही पहिल्या फेरीतील 4थी मॅच यानंतर आदर्श पडले आणि जोवेलीमध्ये इकडे सुरू होते। स्वीप करण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा। सलामीवीर मैदानावरती आपण बघतायत अजय आणि करण धुळे। जोवेली म्हटले की तुम्हाला धुळे जास्तीत जास्त धुळे या ठिकाणी बघामध्ये स्क्रीनमध्ये बघू शकाल। केजी मुंडे, रवी वायले 2 लेजंड क्रिकेटर, एक आगासनचे दुसरे वसारचे, दोघांमध्ये मॅच झालेली आहे। पण मॅच संपल्यानंतर दोघांमधले मैत्रीचे संबंध जोपासत असताना हलक्या हाताने प्लेस करतायत। चेंडू ऑन साइडला आणि अशा प्रकारे आपण बघतायत धावसंख्या धावफलकावरती 2 आदर्श क्रिकेट संघ पडले वर्सेस हर्ष 11 जोवेली। जय हनुमान जोवेली बदलापूर विभागातील एक ताकदवर संघ आणि एकमेव असा संघ आम्ही नेहमी आवर्जून सांगतो की एकमेव संघ आहे ज्याने बदलापूर सोडून सगळीकडे जाऊन आपला परफॉर्मन्स दिलेला आहे। आणि त्यानंतर आता आपण सध्याच्याकडल्या मानकिवलीलाही बघत असतो, पण जोवेली फार वर्षापासून हा संघ बदलापूर व्यतिरिक्त आपल्या तालुक्याला सोडून या कल्याण तालुक्यात रायगड जिल्ह्यामध्येही भिवंडी तालुक्यात आपण खेळताना बघतोय। तर वत्रे काकांचा संघ या ठिकाणी खेळतोय जोवेली। स्ट्राईकला यावेळेस येत आहेत करण धुळे। हा चेंडू ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट, भरपूर लांब चेंडू सीमा पार, षटकार। ट्रेडमार्क शॉट, सिग्नेचर शॉट देखील त्याला म्हणू शकता आपण आणि या फटक्यासाठी तो जाणला जातो। हा फटका त्याची ताकद आहे आणि बघू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये स्लो मोशनमध्ये सागरामध्ये दाखवत आहेत। हा फटका बनवला, थोडेसे शफल झाले, स्टंप कव्हर केले आणि जास्त गती नव्हती। नेहमी स्वप्नीला आपण बघितलेले की तो मध्यम गतीने गोलंदाजी करतो, चेंडूला कधी बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो, कधी आत आणण्याचा प्रयत्न करतो, फिंगर रोल करण्याचा त्याचा नेहमी प्रयत्न असतो। यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चांगलं कमबॅक स्वप्नील मात्रेचा। कोण विसेल आदर्श क्रिकेट संघ पडले संघाने स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये जो एक आदर्श निर्माण केला, कारण त्याआधी संघाची कामगिरी तितकीशी चांगली नव्हती, थोडेसे अप्स अँड डाऊन सुरू होते, पण टॉप 4मध्ये हा संघ दाखल झाला आणि सगळ्यांनाच चकित केल्या संघाने। अत्यंत टॅलेंटेड नवीन खेळाडू या संघामध्ये आपण बघत असतो। स्वप्नील पुन्हा एकदा यावेळेस ओव्हर द विकेट करणसाठी। हो हो हो, पाठवलाय लॉंग ऑनच्या वरून, सीमा पार, षटकार। मध्ये स्टेप आउट झाले बघा, थोडेसे पुढे आले, एक पाऊल पुढे टाकत असताना आपण बघू शकाल अगदी सरळ बॅटने खेळले। पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू शॉर्ट लेगला येतोय, एक धाव या दरम्यान पूर्ण करतायत। पंचांचा इशारा लेग बायचा आणि लेग बायच्या रूपाने एक धाव आणि एकूण धाव संख्या धावफलकावरती आपण बघतायत एकूण 15 धावा झाल्या। धावांची गती अत्यंत चांगली, 2 षटका त्यामध्ये सामील आहेत। एक स्क्वेअर लेगला ठोकला होता
एक लॉंग ऑनला. स्ट्राईकला वेळेस येत आहेत अजय धुळे, जो एक वरती खेळतो. एक धावसंख्या त्याने जेव्हा पहिला चेंडू फेस केला स्ट्राईक वरती करणला आणलं स्वप्नील. हा चेंडू यावेळेस मात्र मिड ऑफच्या वरून एक्झिक्यूट करताय. चेंडू लॉंग ऑफ सीमा रेषे बाहेर जातोय 4 धावांसाठी. खेळले होते आणि पूर्वनियोजित हा फटका होता, रचनात्मक फटका होता. आणि एकूण धावसंख्या पहिल्या षटकाच्या अंती 19 धावा झाल्यात. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय पहिल्या ओव्हरमध्ये योग्य आपल्याला दिसतोय, कारण 19 धावा एकही गडी न गमावता. जे अनुमान हर्ष इलेव्हन जोविली संघाची धावसंख्या. जोविली म्हटलं की मंगेश धुळे, चेतन धुळे यांची आठवण येईल. आणि स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट चषकाचे आयोजक, बदलापूरमधील पहिली सर्वात मोठी स्पर्धा आयोजित करण्याचा बहुमान जोविला मिळाला. आणि बदलापूर म्हटलं की आता स्वर्गीय जगन्नाथ पिसेकर चषक आहे आपण बघितला. अनेक मोठमोठ्या स्पर्धा आता बदलापूरमध्ये होताना दिसत आहेत, पण याची सुरुवात खरं तर जोविली गावातून झाली. आणि जोविलीचा क्रिकेटचा प्रचंड जुना इतिहास आहे. तो संघ या ठिकाणी खेळत असताना पडलेच्या अगेन्स्ट बॉलिंग मार्कवर आपण बघताय सिद्धार्थला आणलेले. हा चेंडू खाली राहिला, ऑन साईडला पूल करायचं होतं आणि पूल करण्यासाठी चेंडूमध्ये थोडासा बाउन्स असणं गरजेचं आहे, तर तो व्यवस्थित बॅटवर घेता येतो. थोडासा खाली राहिला. आपण बघतात पहिला चेंडू डॉट बॉल. चांगली सुरुवात सिद्धार्थची, पण कठीण असणार आहे करणच्या अगेन्स्ट गोलंदाजी करणं. करण खरं तर जोविलीसाठी ग्रामीण क्रिकेटची सुरुवात केली आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात ओपन क्रिकेटच्या माध्यमातून चांगली कामगिरी त्याला करताना आपण बघितलेलं आहे. आणि यावेळेस सिंगलने स्ट्राईकवरती आणतात अजयला. हे दोन्ही सलामीवीर खूप चांगले बॅटिंग करतात. दोघांच्या नावावरती मोठमोठे विक्रम आहेत भागीदारीचे. अजयही तर कारण नंतर टीममध्ये आला, पण त्यानंतर त्यानेही चांगली सुरुवात करून देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि एक रेग्युलर ओपनिंग जोडी आहे जोवेलीची. धावसंख्या धावपल गती बघता आपण 20 धावा झाल्यात. सिद्धार्थचा पहिला चेंडू डॉट होता, त्यानंतर सिंगलने स्ट्राईकवरती आणले अजयला. सिद्धार्थ पुन्हा एकदा वरती विकेट. हा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र आपण बघतात पुन्हा बीट केलंय. या ओव्हरमधला दुसरा चेंडू डॉट. कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल पडले संघाचा, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर डॅमेज झाला. 19 धावा आल्या आणि त्यामध्ये 2 षटकार 1 चौकार आपण बघितला. आणि कुठेतरी या धावसंख्येवरती लगाम जो रन रेट खूप जास्त आहे त्याला कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. हा चेंडू ऑन साईडला हलक्या हाताने खेळतात. पहिली धाव वेगाने घेतले. फिल्डर फार मागे होते त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक मयूर त्या ठिकाणी आपण बघतात. ग्रामीणचा चीता फार वेगाने चेंडूवरती आला होता. आणि अशा प्रकारे या 2 धावा दरम्यान पूर्ण करतात. आणि 2 धावेने धावसंख्या धावपलकावरती जाऊन पोहोचले 22. एका बाजूला आस्तिक, दुसऱ्या बाजूला आमचे स्कोरर आहेत अभय. तर अभय चांगलं स्कोरिंग करतात आणि 2-2 स्कोर आहेत. ही चांगली बाब आहे. बऱ्याच ठिकाणी एकही स्कोर मिळत नाही, शोधावा लागतो. इथे मात्र एकापेक्षा एक स्कोरर आधी. भूषण, विनोद, रोहन, आशिष, स्वप्नील, आस्तिक आणि आता मात्र अभय. हा चेंडू स्लोअर वन होता. चेंज ऑफ द पेस आपण बघतात. गतीमध्ये मिश्रण व्हेरिएशन असणं फार गरजेचं आहे. आणि ते व्हेरिएशन दाखवत असताना सिद्धार्थ या 5 बॉलमध्ये केवळ 3 धावा, 3 चेंडू डॉट फेकलेले आहेत. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक, पण अजून एक चेंडू शेष आहे. एका चेंडूवरती काही घडू शकतं. बघूया सिद्धार्थ पुन्हा एकदा. स्ट्राईकला अजय धुळे. हा चेंडू बॅटवर आला नाही व्यवस्थित. शॉर्ट विकेटच्या दिशेने ट्रॅव्हल होतो चेंडू. तिथे स्क्वेअर लेगवरनं क्षेत्ररक्षक घेऊन चेंडू उचलतात. तोपर्यंत आपण बघतायत दक्ष तिथे होते आणि 2 षटकं कंप्लीट होतात. 2 षटकांमध्ये धावसंख्या धावपलक होते 23. या ओव्हरमध्ये केवळ 4 आल्यात. धावांची गती 19ची होती पहिल्या षटकाच्या अखेरीस, पण त्यानंतर आपण बघितलं की या ओव्हरमध्ये केवळ 4 धावा आल्या.
चांगली गोलंदाजी, विकेट एकही नाही, ही जोवेलीसाठी जमेची बाब आहे. पण पडले संघ देखील चांगल्या फॉर्ममध्ये आहे, तो देखील प्रयत्न करेल इथून पुढच्या 3 ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करण्याचा. पण विकेट हातामध्ये असल्या कारणाने इथून जोवेली आक्रमण जरूर करेल. आणि या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर स्ट्राईक करण एकच बॉल फेस केला होता जेव्हा त्याने अजयला स्ट्राईकवरती आणलं, पण अजयने त्या स्ट्राईकचा फारसा फायदा घेतला नाही. त्याने पुढचे 4 चेंडू फेस केले आणि त्यानंतर त्याने 3च धावा केल्या. पण बघूया इथून आता जोवेली कशा पद्धतीने पॉवर प्ले नंतर त्याचा अप्रोच दाखवते. 2 ओव्हरनंतर 23 धावांची गती आपण बघतोय, 11:30ची. प्रेक्षकांची गर्दी अजूनही डाव्या बाजूला आपण बघतायत. पर्व पहिलं आहे पण असं वाटत नाही की हे पर्व पहिलं आहे. आणि ड्रोन शॉट तुम्ही बघतायत, हे विहंगम दृश्य, ड्रोन आकाशात विहार करतो आणि बर्ड आय व्ह्यू ज्याला आपण म्हणतो की पक्षी जसा आकाशात विहार करतो, पक्षाच्या नजरेतून हे मैदान कसं दिसत असेल हे दाखवत असताना ओमचा MTC ड्रोनच्या माध्यमातून आमचे ड्रोन ऑपरेटर त्या ठिकाणी अँडी. आणि अँडीला आपण बघितलं वाईट बॉलचा शिरा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये अँडीने जबरदस्त, आणि तेच अँडी आहेत, नक्कीच तेच अँडी आहेत. गुड जॉब अँडी, आमचे पायलट आहेत ड्रोनचे. वाईटने धावसंख्या धावपलकावरती फक्त 24 धावा झाल्या. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न इथून, खूप चांगला चेंडू पूर्णपणे संभ्रमात टाकलेला आहे. बॉलिंग मार्कवर आपण बघताय त्या ठिकाणी अक्षय मात्रेला पाचारण करण्यात आलेलं आहे. डाव्या हाताचा एक शैलीदार गोलंदाज, एक फिरकी गोलंदाज, अफाट गुणवत्ता आहे, प्रतिभा संपन्न असा गोलंदाज. स्ट्राईकला अजय सामना करेल अक्षयचा. हा चेंडू पुन्हा एकदा बॅट आणि पॅडच्या मध्ये होता, एज लागते, चेंडू शॉर्ट थर्डच्या दिशेने जातोय. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण सागर फिल्डिंग करत असताना लिटिल मास्टर सागर, आणि सिंगलने धावसंख्या धावपलकावरती जाऊन पोहोचले 25. बघा पहिल्या ओव्हर नंतर जणू काय फलंदाजांना बेड्या डोकल्यात, पूर्णपणे जखडून ठेवले, अशा प्रकारची गोलंदाजी झालेली आहे. कारण मागच्या ओव्हरमध्ये 4 आल्या, या ओव्हरमध्ये आपण बघतायत 2 धावा आल्यात. पहिला चेंडू वाईड होता आणि त्यानंतर डॉट आणि ही सिंगल. स्ट्राईकवरती करण येतोय, धावसंख्या स्थिरावलेली धावपलकावरती 25. अक्षय फिल्डिंगची व्यूहरचना बदलली जाईल कारण लेफ्ट हँडेड बॅटर स्ट्राईकला आलाय करण, त्यामुळे इथून लाईन लेंथवरती थोडासा बदल करावा लागेल. आणि त्याचबरोबर फिल्डिंगमध्ये स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक, डीपमध्ये एक मिड विकेटला आहे, त्याचबरोबर एक लॉंग ऑनला आहे, ऑफ साईडला एक लॉंग ऑफला, एक डीप कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक. पायात होता, सुंदर चेंडू होता. इथे मात्र करण धुळेसारख्या फलंदाजाला अशा प्रकारची गोलंदाजी करणं ही फार मोठी गोष्ट आहे. बघू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये सागर आम्हाला दाखवतील आज चेंडू कशा पद्धतीचा होता. बॅट आणि बॅटच्या मध्ये खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि करणला देखील इथे शांत ठेवले या चेंडूने. डिफेन्स करण्यासाठी प्रवृत्त केलं. अगदी शफल झाले होते आणि मिडल स्टंपवरती केंद्रित केला होता अक्षयने. काय प्रेझेन्स ऑफ माइंड आहे बघा. हो, पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. अजयला मात्र या इनिंगमध्ये अक्षरशः पूर्णपणे जखडून ठेवले, संभ्रमात टाकले. अजयला चेंडू व्यवस्थित मिडलही करू दिले नाही आणि हा देखील एक डॉट बॉल. धावसंख्या धावपलकावरती 26. 4 चेंडूमध्ये केवळ 3 धावा आल्यात. कोणी विचार केला होता की जोवेली अशा पद्धतीने कदर बॅकफुटवरती येईल, ज्या पद्धतीने 19 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्या, पण त्यानंतर आपण बघतायत गोलंदाजी अप्रतिम झाले. हा देखील चांगला चेंडू. यावेळेस मात्र फलंदाज बाद होत आहे. त्या ठिकाणी आपण बघतायत पंचांनी बोर्ड वर केले आणि पहिल्या विकेटचं पतन करत भरपूर स्ट्रगल करत होते, संघर्ष करत होते मैदानामध्ये अजय धावांसाठी आणि अखेर हा संघर्ष संपुष्टात आलाय. पहिल्या विकेटचं पतन, फलंदाज बाद होतोय अजय धुळे. जय हनुमान क्रिकेट संघ शिरडोन गावाचा देतोय मान, शिरडोन गावाचा देतोय मान, शिरडोन गावाचा देतोय मान. काशीनाथ पाटील विनोदनाला साथ देतोय खरं. न्यू बॅटर मैदानावरती महेंद्र धुळे माही मैदानावरती आलेले आहे. अंबरनाथ तालुक्यातील अत्यंत जबरदस्त असा अष्टपैलू खेळाडू
बदलापूर जोवेली या संघासाठी प्रचंड योगदान माहीचं राहिलेलं आहे. आणि अजय बाजला अजयने 10 चेंडूत 9 धावा केल्या. 90चा स्ट्राईक रेट त्याचा राहिला. सगळ्यात कमी स्ट्राईक रेट आपण म्हणत असतो की 100ही कमी आहे का 200पेक्षा जास्त स्ट्राईक रेट असेल तर तो चांगला स्ट्राईक रेट मानतो. इथे मात्र आल्या आल्या सिग्नेचर शॉट, रिव्हर्स शॉट या ठिकाणी दाखवतोय महेंद्र ची ही ओळख आहे. हा फटका ॲक्शन रिप्ले आपण बघता त्या ठिकाणी दाखवतील आम्हाला सागर कशा पद्धतीने खेळले होते. आल्या आल्या आज खरं तर हिंमत दाखवली. आधीच धावा येत नव्हत्या, धोका पत्करलेला आहे. लेफ्ट हँडेड बॉलर आपण बघू शकाल. आणि बघा लगेचच बॅट स्विच शीट आपण बघितलं. सुंदर फटका होता. चौकार या ठिकाणी आले आणि अशा प्रकारे हे षटक इकॉनॉमिकल वाटतच होतं. पण तरीही 5 बॉलमध्ये 3च आल्या होत्या. पण अंतिम चेंडूवरती चौकार, मागच्या ओव्हरमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये अंतिम चेंडूवरती चौकार आला होता आणि 7 धावा एकूण आल्यात. एकूण 3 ओव्हरनंतर आपण धावा बघतोय. धाव फलकावरती 30 आणि धावांची गती 10.00. 1 विकेट गमावलेली आहे अजित धुळेच्या रूपाने, ज्याने केवळ 9 धावा केल्यात. आणि मैदानावरती करण धुळे आणि आताच महेंद्र धुळे आलेले आहेत. बघूया 2 ओव्हरनंतर काय घडते या मॅचमध्ये, किती धावसंख्येचा टार्गेट सेट केला जातोय. पण स्वप्नील मात्रे व त्याच्या टीमचं आम्ही जरूर कौतुक करू, कारण 19 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये, नंतरच्या 2 ओव्हरमध्ये केवळ 11 आल्यात. त्यामुळे चांगलं कमबॅक. आपण एक सन्मान करणार आहोत मंचावरती. एक नामांकित क्रिकेटपटू आघात संच केशवदादा मुंडे यांच्या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. या स्पर्धेचे लाडके शिल्पकार भरतजी पाटील साहेबांना मी विनंती करेन. दोन्ही व्यक्तिमत्व शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुपमध्ये कार्यरत आहेत आणि आज एका लेजंड प्लेअरच्या शुभस्य आपण नामांकित क्रिकेटपटू केशव मुंडे यांच्या ठिकाणी सन्मान करत आहोत, ज्यांना आपण मागच्या मॅचमध्ये खेळत असताना बघितलं. आणि जरूर एक सामना त्यांच्या टीमने जिंकल्या पुढच्या मॅचमध्ये ते पाहायला मिळतील. सध्या सन्मान होतोय भरतजी पाटील साहेब यांच्या स्वप्नातून साकारलेला क्रीडा महोत्सव, या स्पर्धेचे शिल्पकार त्यांच्या शुभस्य केशव मुंडे यांचा. थँक्यू सो मच, मनपूर्वक आभार. इट्स ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू. केशव मुंडे यांचा सन्मान झाला आहे. टीमने एक सामना जिंकलेला आहे आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेचे शिल्पकार भरत पाटील यांच्या हस्ते झाला. वेळ मैदानाकडे 3 ओव्हरनंतर पुन्हा एकदा सामना सुरू होतोय. बॉलिंग मार्गवर सिद्धार्थला आणलेले आहे. त्या सिद्धार्थने केवळ 4 धावा दिल्या होत्या पहिल्या स्पेलमध्ये. स्ट्राईकला यावेळेस मात्र करण, हो यावेळेस मात्र चेंडू हवेत, अपील करतायत आणि पंचांनी अपील स्वीकारलंय. जावं लागेल करणला. काय गोलंदाजी आहे करण धुळे, ज्याने पहिल्या ओव्हरमध्ये जबरदस्त सुरुवात केली होती, पण नंतरच्या 2 ओव्हरमध्ये करणला दबावात आणलं आणि चूक करण्यास भाग पाडलं. आणि सिद्धार्थने आल्या आल्यास खूप मोठा धक्का दिला आहे. जे अनुमान हर्षलेवन जोवेली संघाला करण धुळेच्या रूपाने. या पुढचा सामना असणार आहे तो गावदेवी गिरिजा माता जुडुंबिवली विरुद्ध स्कायर 11 सेन्सेगे मडवली बी. जुडुंबिवलीचे कॅप्टन उपस्थित आहेत. मी स्कायर 11 सेन्सेगे मडवली बीचा कॅप्टनला विनंती करेन की आपण टॉससाठी लवकरात लवकर रिपोर्ट करा. पहिल्या मॅचमध्ये कदाचित सेन्सेगे मडवली बीला 2 रनची पॅनल्टी लागली होती व उशिराने उपस्थित राहिले होते कॅप्टन. त्यामुळे मी पुन्हा तुम्हाला विनंती करेन की लवकरात लवकर आपण या टॉससाठी. न्यू बॅटर विवेक गायकवाड मैदानावरती पोहोचलेले आहेत आणि काय कमबॅक आहे बघा. सुरुवात 19 धावांनी, त्यानंतर जो कमबॅक आपण बघितला बॉलिंगच्या माध्यमातून अप्रतिम राहिलाय पडलेचा. भुला शेठ बॉईज या टीमचे पुरस्कर्ते बदलापूरचे अमोल शेठ धुळे यांच्या ठिकाणी आगमन झालेले आहे. आणि आमचे समालोचक मित्र जोवेलीचे महेशजी धुळे यांनाही मी विनंती करेन की आपण मंचावर द्या. वीर बजरंग चषक 2024 शिरडोनचा या क्रीडा स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. या मॅडी या आपलं स्वागत आहे. महेश धुळे बदलापूरचा बुलंद आवाज. बॉलिंग मार्कवर यावेळेस पुन्हा एकदा सिद्धार्थ. स्ट्राईकला विवेक, हो रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, टायमिंग नाही झाला व्यवस्थित. चेंडू स्लिप मिड ऑनला येतोय. फार वेगाने बॅटला लागल्यानंतर पवऱ्यासारखा तो घरघर फिरत होता, पण स्वतः फॉलो थ्रूमध्ये जाऊन चेंडू अडवत आहेत. हा देखील डॉट बॉल. गोलंदाजी अप्रतिम होते. या पहिल्या 3 ओव्हरच्या कंपॅरिझनमध्ये आपण बघितलं तर सगळ्यात इकॉनॉमिकल 3 ओव्हरमध्ये सिद्धार्थच होता. आणि पुन्हा एकदा संघनायकाने जो विश्वास दाखवला आहे तो कुठेतरी सार्थकी लावत असताना, हो हा चेंडू ऑफ स्टंपवरती थोडासा दूर, खूपच जास्त बाहेर गेलाय. पंच सांगतायत वाईड बॉलचा इशारा.
वाईडने एक धाव येईल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 31 धावा. 3 नंतर आपण 30 धावा बघितल्या होत्या आणि आता मात्र या ओव्हरमध्ये ही पहिली धाव आली ती देखील वाईडच्या रूपाने. विवेक गायकवाड एक शरीरसौष्ठवपटू म्हणून देखील ओळख आहे. बॉडी बिल्डिंगच्या दुनियेमध्ये विवेकने जबरदस्त योगदान दिलेलं आहे आणि एक चांगला बॉडी बिल्डर म्हणून अनेक स्पर्धांमध्ये त्याला उतरताना बघितलेलं आहे. आणि बदलापूरमधून तो आधी फ्लेक्स जिममध्ये यायचा का तर जे बल्ली मात्रे होते तिथे त्या जिममध्ये भरपूर प्रचंड गाजले होते. बल्ली नांदिलीचे हाँगकाँगमध्ये जाऊन टायटल जिंकून आले होते आणि त्यानंतर आपण अनेक जिम आपण त्या ठिकाणी होताना बघितलेल्या की फिटनेसच्या माध्यमातून आपण सोनारपाड्याचे सचिव समीर पाटील यांचं देखील नाव घेऊ शकतो. 3 जिम त्यांच्या आहेत. हा चेंडू यावेळेस मात्र क्वाड बँडचा अपील पंचांच्या इशाऱ्याची वाट न बघता विवेक मात्र निघालाय पॅव्हेलियनच्या दिशेने. आणि खेन एक धक्का जोवेली टीमला. बघा इनर एज होती फार कठीण असतो. आतल्या बाजूला जेव्हा चेंडू लागतो तेव्हा तो जमिनी समांतर येतो एकदम खाली येतो. पण अक्षय म्हात्रेने चांगला झेल टिपलाय. न्यू बॅटर मैदानामध्ये येत आहेत रोशन धुळे स्ट्रायकिंग इनला. काहीतरी चर्चा झाली माई आणि रोशनमध्ये कारण धावा येत नाही त्यात विकेटही जात आहेत. एकूण विकेट गमावलेत आतापर्यंत आपण बघितलं तर 3 विकेट. धावसंख्या 31 वरती स्थिरावलेली. 4 चेंडू या ओव्हरचे झाले सिद्धार्थचे. पुन्हा एकदा सिद्धार्थ रोशनसाठी. ओहो आणखीन एक चांगला चेंडू गुडलंदवरनं फार वेगाने निघालाय. डॉट बॉल आणि या ओव्हरचा अंतिम चेंडू असणार आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये बघू शकाल कशा प्रकारचा चेंडू होता. सिद्धार्थ इम्प्रेसिव्ह कामगिरी. पडल्यानंतर आतून आला बॅट आणि पॅटच्या मधून निघाला हा डॉट बॉल. पुन्हा एकदा सिद्धार्थ रोशनसाठी. 31 वरती धावसंख्या स्थिरावलेली आणि एक धाव जी आली आहे ती वाईडने आलेली आहे. एकही धाव बॅटने आली नाही या ओव्हरमध्ये. पहिल्या स्पेलपेक्षा अतिरिक्त एफर्ट्स आपण बघितले आणि अशा प्रकारे हा चेंडू वाईड आहे. बघा दुसरा चेंडू वाईड आलाय. एका बाजूला बॅट्समनला करता चेंडू मिडल करता येत नाही व्यवस्थित पण दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर 2 चेंडू वाईडही आले आहेत पण त्याचा फारसा फायदा घेता आला नाही. धावसंख्या धावफलकावरती 32 आपण बघतोय. 4थं षटक आणि 4थ्या षटकातील अंतिम चेंडू. आजच्या रात्रीतील ही मॅच क्रमांक आपण बघताय 7वी आणि रेग्युलरमधली 4थी मॅच आहे. हा चेंडू हवे झेलची शक्यता. अक्षय नाही तिथे सिद्धार्थ आहेत स्वतः पण मिड ऑफरनं क्षेत्ररक्षक आले होते दुरून आणि चेंडू नो मॅच लँडमध्ये पडतोय. प्रयत्न हवा तसं झाला नाही. सिद्धार्थसाठी हा झेल फार कठीण होता पण मिड ऑफवरनं जे फिल्डर आले होते चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाही आणि अशा प्रकारे अंतिम चेंडूवरती 2 धावा येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 34. धावांची गती 8 पूर्णांक आपण बघितलं तर 5-0 अशी बघायला मिळते आणि एकूण 34 धावा 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. विकेट गमावलेल्या 3 आणि बघा कशा पद्धतीने या धावा आलेल्या आहेत. खरं तर आपण सिद्धार्थच्या गोलंदाजीचं पृथक्करण या ठिकाणी सादर करूया. त्याने 2 ओव्हरमध्ये केवळ 8 धावा दिल्या 2 विकेटही प्राप्त केले आणि त्याचा इकॉनॉमिकल रेट आजच्या रात्रीतील सगळ्यात कमी इकॉनॉमिकल रेट तुम्हाला बघायला मिळतोय. 4चा राहिला आहे. 4.00. चांगली गोलंदाजी आणि पहिल्या ओव्हरमध्ये जी सुरुवात झाली होती आणि त्यानंतरचा कमबॅक यापेक्षा चांगला कमबॅक काय असू शकतो एखाद्या संघाचा. टॉस गमावल्यानंतर फिल्डिंग करावी लागली. जोवेलीने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय पहिल्या ओव्हरपर्यंत योग्य वाटला पण त्यानंतर कुठेतरी तो अंगलट आल्यासारखा वाटला. तो अंगलट आल्यासारखा वाटण्यामागचं कारण म्हणजे आदर्श क्रिकेट संघाची आदर्श गोलंदाजी आणि आता मात्र अंतिम षटक. बॉलिंग मार्कवर दक्ष येत आहे आणि बघूया इथून आता महेंद्र धुळे आणि रोशन धुळे कशा पद्धतीने धावा करत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 34 आहे. इथून प्रयत्न करतील 15-16 धावा करण्याचा 50च्या पुढे जाण्याचा जेणेकरून सेकंड इनिंगमध्ये
जेव्हा पडले उतरेल चेसिंगसाठी तेव्हा ते प्रयत्न करतील थोडासा दबाव टाकण्याचा. हा चेंडू यावेळेस मात्र लॉंग ऑफला झेलची शक्यता आणि सुंदर झेल. सिद्धार्थने डीपला आधी बॉलिंगमध्ये इम्प्रेस केला, आता मात्र फिल्डिंगमध्ये इम्प्रेस करतोय आणि अशा प्रकारे महेंद्र उर्फ माई हा देखील बाद होतोय. आणखीन एक धक्का. कारण संघ कुठेतरी अडचणीत होता, धावसंख्येची गती मंदावली होती, तिला कुठेतरी वाढवण्याचा प्रयत्न माईकडनं व्हायला होता. तो प्रयत्न त्याने केला कारण शेवटची ओव्हर आहे, मोठे फटके ते खेळावे लागतील आणि या प्रयत्नात अशा पद्धतीने बाद होण्याची शक्यता दाट असते आणि तेच घडलं. सिद्धार्थने सुंदर झेल टिपला, कव्हर्सवरनं जाऊन लॉंग ऑफला झेल टिपला. बॅटची एज, चेंडू मात्र तिथल्या तिथेच रेंगाळतोय. यष्टीरक्षक अक्षय येऊन चेंडू उचलत आहेत, तोपर्यंत एकच धाव. धावसंख्या धावफलकावरती 35. बॉलिंग मार्फत दक्षला अखेरचं षटक सोपवलेलं आहे. एक उगवता सितारा यंगस्टर आणि पडलेचे अनेक खेळाडू आहेत यंदाच्या हंगामात जे तरुण आहेत, यंग आहेत, ते इम्प्रेस करत आहेत. हा चेंडू खोदून काढला, अलंग द ग्राउंड चेंडू गेलेला आहे मिड विकेटच्या दिशेने. फिल्डर आले धावत, धावचीची संधी, थ्रो मात्र थोडासा उजव्या बाजूला वाईड थ्रो होता, पण 2 धावा या दरम्यान पूर्ण करतात. चांगलं क्षेत्ररक्षण वैभव त्या ठिकाणी होते आणि या संघाचा अत्यंत विस्फोटक फलंदाज डीपमध्ये फिल्डिंग करत असताना. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 37 धावा झाल्या. अखेरचा षटक प्रगतीपथावरती दक्षच्या रूपाने वरती विकेट. चेंडू यावेळेस मात्र खाली राहिला आहे, पण खूप जास्त बाहेर पिचिंग झाला होता, ऑप्शनच्या बाहेर. आणि आमचे पंच आपण बघू शकाल रतन मानेरकर, दुसऱ्या बाजूला रमेश म्हात्रे उर्फ मेक्या आणि त्यानंतर सचिन म्हात्रे रेग्युलर आजही खेळतात, पण अंपायरिंगची आवड निर्माण झाली आणि त्यामुळे SP पॅनलमध्ये जोडले गेले. खोदून काढलाय, समोर फिल्डर आहेत, झेल टिपलाय. अशा प्रकारे ग्रामीणचा जिता मयूर हा झेल टिपतोय, स्क्रीनवरती बघू शकाल मयूरला. आणि आणखीन एक धक्का, एकामागून एक फलंदाज बाद होत आहेत. धावसंख्या मात्र कासवाच्या गतीने, कुर्म गतीने पुढे जात असताना 38 धावा झाल्यात आणि या इनिंगमधला 5वा धक्का मैदानावरती आपण बघतात. एकूण चेंडू आतापर्यंत संपन्न झालेले आहेत 4. 2 to go, 2 चेंडू शेष आहेत आणि बघूया इथून 2 चेंडूवरती काय घडतंय. पडलेचे समर्थक या ठिकाणी आले असतील, जोविलीला समर्थन आहे. मॅडी आपण आला असाल तर या मंचावरती. पप्पू धुळे जर बघत असतील त्यांचंही स्वागत. महेश धुळे उर्फ मॅडी, जोविलीचा बुलंद आवाज. 2013 मध्ये पहिल्यांदा भेट झाली आमची. खरं स्कोरर म्हणून सुरुवात केली आणि अधूनमधून माईक हातात घ्यायचे. मी म्हटलं की स्कोप आहे इथे, भरपूर स्पर्धा पुढे होतील, एक लोकल कॉमेंटेटर तयार व्हायला हवा. आणि त्यानंतर महेशने तो माईक हातात घेतला आणि आजही आपण बघतायत रंगनाथ पाटील डान्सर यांचं आगमन झालंय, नृत्य कलाकार आहेत. हा चेंडू यावेळेस आपण बघतायत नो बॉलचा इशारा आणि नो बॉलवरती आता बघूया फ्रीटवरती काय घडतं. एक धाव तर येईल. हे षटक चांगल्या पद्धतीने संपन्न होताना आपण बघितले, पण या षटकामध्ये आपण वाईड चेंडू एक बघितला, आता एक नो बॉल बघतोय. एकूण धावसंख्या धावफलकावरती 39 धावा झाले आहेत आणि फ्रीट बॉलवरती बघूया काय घडतंय. दक्ष फ्रीट यावेळेस मात्र हवेतून फिल्डर तिथे आहेत आणि बघा फ्रीट बॉलवरती आलाय षटकार आणि हा षटकार मात्र कुठेतरी संजीवनीचं काम करेल जय हनुमान क्रिकेट संघ जोवेलीसाठी. तर फ्रीट वरती हा षटकार आला आणि या षटकाराने मात्र धावसंख्येला मिळते गती. 45 धावा झाल्यात. एक चांगली टोटल म्हणू शकतो आपण फाईट करण्यासाठी जोवेलीसाठी. हा चेंडू यावेळेस मात्र
ऑफ स्टंपवरती होता फलंदाज धावचित. अशा प्रकारे आणखीन एक धक्का टीम जोबीला लागतोय. धावसंख्या धावफलकावरती एकूण आपण बघतायत 45-46 धावांचं टार्गेट आदर्श क्रिकेट संघ पडलेला पूर्ण करायचं आहे. 9.20 या आवश्यक धावगतीने. आणि बघा भरपूर उशीर झालाय पण भरत पाटील अजूनही या स्पर्धेचे शिल्पकार आमच्या सौम्यत आहेत आणि नक्कीच त्यांचं फार मोठं योगदान. ही संकल्पना त्यांच्या मनातली आणि जे स्वप्न त्यांनी बघितलं होतं विद्युत प्रकाश जोधामध्ये एक स्पर्धा व्हावी आणि ते स्वप्न सत्यात उतरवत असताना भरत पाटील ग्रामस्थ मंडळ शिरडोन आणि वीर बजरंग क्रिकेट संघ शिरडोन यांच्या संयुक्त विद्यमाने टॉस केला जाईल. 4 ओव्हरची मॅच. एका बाजूला जुनी डोंबिवली, दुसऱ्या बाजूला आपण बघायला टीम आहे वडवली बी. स्कायला 11 आकाश पाटील पुरस्कृत चेंज द गेम वडवली बी इन ॲक्शनमध्ये. तर या दोन्ही कॅप्टन या टॉस करून घेऊया. त्या ठिकाणी असतील प्रेझेंटेशन बॉक्समध्ये विशाल पाटील. थँक्यू सो मच. आपण टॉस करूया. स्कायरा 11 चेंज द गेम वडवली बी त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला जुनी डोंबिवली संघ खेळताना दिसणार आहे. व्यासपीठावर सन्मानित किसनजी पाटील साहेबांना मी विनंती करतो की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. साहेबांच्या शुभ हस्ते आपण दुसऱ्या फेरीतील पहिला सामन्याचा टॉस करणार आहोत. चार ओव्हरचा सामना आणि कॉल कमलेश पाटीलचा कॉल असेल. टेल अशी मागणी आहे अँड इट इज हेड म्हणजे टॉस जिंकला जुनी डोंबिवली. दादांना आम्ही विनंती करतो की आपण व्यासपीठावरती सन्मानपूर्वक स्थानापन्न व्हायचं. फर्स्ट ऑफ ऑल मित्र हा प्रश्न नक्कीच विचारेन की कसा राहिला अनुभव, कसं वाटलं या स्पर्धेमध्ये खेळताना. स्पर्धेमध्ये खेळताना तर खूप मजा येते. नाईट मॅच ही या सीझनमधली सेकंड नाईट मॅच खेळतोय. खूप मजा येते. आणि स्पेशली समोर आता वडवली बी आहे त्या अनुषंगाने डिसिजन काय असेल या मॅचमध्ये? डिसिजन पेंडिंग ठेवतो. आणि या सीझनमध्ये या अगोदर कधी वडवली बी सोबत मॅच झाली आहे? मॅच तर झाली आहे. त्यांनी पराभूत पण केलं आहे आम्हाला. चांगला संघ आहे. आम्ही पण बेस्ट द्यायचा प्रयत्न करू. बेस्ट ऑफ लक टीम जुनी डोंबिवली. टॉस कंप्लीट झाला. टॉस जिंकला गेला जुनी डोंबिवलीच्या माध्यमातून. काही कारणास्तव डिसिजन पेंडिंग आहे. आपण जाऊया ऑनगोईंग मॅचकडे. थँक्यू. त्या करूया कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन. ऐकूया फार दुरून या ठिकाणी आले भिवंडी तालुक्यातील सरवली गावचे सुपुत्र आणि आयोजकांच्या विनंतीला खरं तर आयत्या वेळी एक कॉमेंटेटर कमी होता पण जिथे कमी तिथे आम्ही या भूमिकेमध्ये विशाल पाटील आज या ठिकाणी दाखल झाले. ऐकूया आपण त्यांच्या शुभवाणीतून खेळाचे दुसरं सत्र. धन्यवाद. थँक्यू सो मच विनोदजी पाटील सर. वन्स अगेन सर्वांचं हार्दिक स्वागत असेल वीर बजरंग चषक 2024 मध्ये. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आपण मित्रांनो पाहत आहात. पहिलं सत्र समाप्त झालं. रन्स बनवल्या गेल्या 45 आणि 46 चा टार्गेट. चा टार्गेट. आता जो संघ सध्याच्या घडीला खेळतोय आदर्श 11 पडले आणि अगदी जर सांगायचं झालं तर लहानपणापासून मी म्हणून या संघाला मी पाहतोय कारण सरवलीच्या क्रीडांगणावरती खऱ्या अर्थाने भरपूर सारा स्पर्धा हा संघ खेळलेला आहे आणि सातत्याने त्यांचा चांगला परफॉर्मन्स देखील होतो. आणि या मॅचमध्ये सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर जोबिलीच्या अगेन्स्ट पहिल्या सत्र गोलंदाजांनी मी म्हणेन गाजवलं बिकॉज चांगली सुरुवात होती. बट त्यानंतर मिडल फेसमध्ये अक्षय म्हात्रे सिद्धार्थने आपल्या बाजूने मॅच खेचली. चांगली गोलंदाजी त्यांची. आता 46 चा टार्गेट. लेट्स प्ले सामन्याला सुरुवात. दोन्ही संघांना विजयाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. स्वप्नील म्हात्रे आणि त्याच्या समवेत मयूर. पहिलाच बॉल फुल्लर लेंद होता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा फटका मिड ऑनला बीट केला. आउटफील्ड फास्ट थांबवणं कठीण. पहिलाच बॉल आणि क्रॅकिंग स्ट्रोक. 4
हा चौकार. नेक्स्ट बॉल. यावेळेस अगदी बॅकफुटला जाऊन रिक्सा फार चांगला बाबर स्क्वेअर लेगचे फिल्डर इनर सर्कल मध्ये होते तसा बेनिफिट इथनं घेतला जाईल. आणखीन एक दमदार फटका. बॅक टू बॅक फोर्स. आणि टीम आदर्श 11 पडले संघ पाहायला मिळतोय. अतिशय चांगली आणि ज्या खऱ्या अर्थाने क्वालिटी बॅटिंग स्वप्नीलची. बट 3 चौकार आणि त्यानंतर यशांचा वेध. काम तमाम. 3 चौकार आल्यानंतर आता गोलंदाज महेंद्रचा कमबॅक. पहिला धक्का फलंदाज बाद. ते देखील अगदी वेळ पाहून गाणे लावतात. नवीन फलंदाज मैदानाच्या हातामध्ये सागर क्रमांक 3 वरती. बट स्वप्नील मात्र ॲज अ सिनियर प्लेअर त्याच्यावरती जी जिम्मेदारी होती की एक चांगली सुरुवात मिळवून देणं गरजेचं आहे आणि ती सुरुवात त्याने मिळवून दिली. त्याने जिम्मेदारी त्याची पार पाडली. बट अजून देखील कार्य अधुरं. कारण अजून देखील जिंकण्यासाठी रिक्वायर असतील 34 34 धावांची अजून देखील आवश्यकता. पॉवर प्ले फील्ड रिस्ट्रिक्शन्स हा बेनिफिट पहिल्या 3 चेंडूवरती घेतला स्वप्नील म्हात्रेने. त्याच्या बाटमधनं 3 चौकार पडतानंतर धक्का देखील पकला लागला. नेक्स्ट बॉल. पानवरती होता अपील. स्ट्रॉंग अपील. आउट शाउट. अजून देखील अपील सुरू आहे पण अंपायर्सने नकारलंय. नकारलंय बघा. अजून देखील अपील सुरू आहे आणि दरम्यान थर्ड अंपायरची मागणी यस रमेशजी म्हात्रे सर करतात रनआउटसाठी. सो आमचे थर्ड अंपायर आपल्याला विनंती आहे आपण जॉईंट व्हा. चेक केलं जाईल. स्ट्रायकिंग एंडवरती रनआउटसाठी अपील झाली होती. बघा टीम रिव्ह्यू फक्त वेस्ट आहे नो बॉलसाठी आहे. अदरवाईज जर अंपायर्सला डाऊटफुल असेल तर ते रिव्ह्यू घेऊ शकतात. चेक केले जात आहे. चेक केले जात आहे. अगदी स्ट्रायकिंग एंडवरती आपण जर पाहिलं तर ग्रामीणचे चित्ता ज्यांना म्हटलं जातं मयूर धावत होते. चेक केलं जातं एक्झॅक्टली आता काय निर्णय येईल. क्लोज डिसिजन टच अँड गो. सचिन म्हात्रे सर ॲज अ थर्ड अंपायर आमच्या समवेत आहेत. चेक केलं जातं कारण अगदी क्लोज डिसिजन आहे. या अगोदर देखील एक योग्य निर्णय करून बेर्डेकरच्या बाबतीमध्ये आला होता आणि यावेळेस देखील एक योग्यच निर्णय दिला जाईल. थोडा वेळ एक्स्ट्रा जाईल बट योग्य निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. सध्या सगळीला जी लढत आपण पाहतायत आदर्श 11 पडले त्यांच्या विपक्षामध्ये जोवेळी संघ आपल्याला खेळताना दिसतोय. 46 डिफेंड करत असताना अंपायर सिग्नल
आणि डिसिजन अंशापर्यंत आलेला आहे. OUT आउट. आणि बघा आता टीव्ही स्क्रीनवरती ॲक्शन रिप्ले अगदी झूम करून क्लिअर दाखवलं जातं. येस, बॅटर पोहोचले नव्हते जेव्हा बेल्स ऑफ झाली. जस्ट शॉट, इंचेसचा फरक. लाईन देखील क्रॉस नव्हती केली. त्या अनुषंगाने रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतील मयूर. फलंदाज दरम्यान मयूर बाद झाले. आणि धावफलक जर आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला 12 धावा धावफलकावरती. बघा हेच क्रिकेट आहे. पहिले 3 चेंडू 3 चौकार आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 धक्के. मॅचमध्ये वापसी, कमबॅक सध्याच्या घडीला जोवेली संघ करतो. बघा जो उल्लेख पाटील सरांनी पहिल्या सत्रामध्ये देखील केला होता की बदलापूर विभागामध्ये सातत्याने हा संघ चांगलं कार्य करीत असतो आणि या मॅचमध्ये देखील त्या गोष्टी आता आपल्याला पाहायला मिळतात. आता 46 डिफेंड करण्याची तयारी आता मैदानाच्या आतमध्ये जोवेली संघ दाखवतो. कारण ग्रामीण क्रिकेटमध्ये प्रत्येकी मॅच नॉकआउट असते. जिंकाल तर पुढे, हरले तर टाटा बाय बाय. फुलर लेंथ होता, ड्राईव्ह केला, रनआउटची संधी होईल का? डायरेक्ट हिट येणं गरजेचं होतं. डॉट बॉल आणखीन एक आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकामध्ये रन्स बनवला गेला 12, विकेट गेले 2, म्हणजे येणारे 24 चेंडू शिल्लक असतील आणि अजून देखील जिंकण्यासाठी स्टील 34 रिक्वायर. करणजी काय म्हणाल? स्वप्नील मात्रेने विशाल फार दमदार सुरुवात केली होती. 3 चौकार आले होते आणि ते जर सातत्य असतं तर फार वेगाने धावफलक पुढे जाऊ शकत होतं. पण त्यानंतर फुल स्टॉप, कारण महेंद्र धुळेने लगेचच 2 विकेटी काढल्या, ज्यामध्ये एक रनआउट पाहायला मिळाली. पण स्वप्नील मात्रेची विकेट जरूर आलेली आहे. स्क्रीनवरती आपण पाहत आहोत या स्पर्धेचे शिल्पकार, ज्यांच्या स्वप्नातून साकारलेला क्रीडा महोत्सव तुम्हाला पाहायला मिळतोय. श्रीमान भरतजी विठ्ठल पाटील साहेब, या ग्रामस्थांची साथ आणि 40+ संघाचं खास करून मी फार कौतुक करेन विशाल, ज्यांची फार मेहनत आहे, ज्यांचं सहकार्य, आणि त्याचमुळे वीर बजरंग चषक 2024 ही पहिल्या रजनीमधली तुम्हाला स्पर्धा जरूर पाहायला मिळते. स्कोर कार्ड आता या एका धावेच्या मते ना 13 वरती विवेक या दुसऱ्या षटकामध्ये. बघा 3 चौकारानंतर कमबॅक फार चांगला आपल्याला पाहायला मिळाला महेंद्रच्या माध्यमातून. आता विवेकला देखील तशीच गोलंदाजी करावी लागेल. विवेकचा हा बॉल अगदी पॅनवरती होता, रनआउटची संधी झाली असती, बट त्यासाठी डायरेक्ट हिट येणं गरजेचं होतं. लेग बाईजच्या स्वरूपामध्ये एक सिंगल मिळेल. नेक्स्ट मॅच पाहायला विसरू नका. स्कायरा 11 चेंज द गेम वडवली बी त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला खेळताना दिसेल. टीम गावदेवी गिरिजा माता 11 जुनी डोंबिवली ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. बट सध्याच्या घडीला जो सामना सुरू आहे तो देखील तितकाच चांगला रंगतो. थांबले गेले गोलंदाज. अगदी मंकड विकेट घ्यायचा होता की का हे देखील माइंडमध्ये कदाचित चाललं असेल. बघा भरपूर सारे नियम खऱ्या अर्थाने चेंज झाले. अगोदर आपण पाहायचो की मंकड विकेटसाठी तुम्हाला अगदी वॉर्निंग द्यायला लागत असते, बट आता डायरेक्टली तुम्ही मंकड घेऊ शकता. हा रूल इंटरनॅशनलचा. लोबो फुल टॉस ड्राईव्ह केला, इनफिल्डला क्लिअर केला. आता डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर पाठलाग करतायत आणि फिल्डिंग देखील चांगली राखली. 2 धावा इथं घेतल्या जातील. धाव फळक आता 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातो. तब्बल 16 म्हणजे अजून देखील हा सामना जिंकण्यासाठी स्टील 30 धावांची आवश्यकता. टीव्ही स्क्रीनवरती सध्याच्या घडीला कमलेश पाटील आपण यांना पाहू शकतात. कालचा दिवस ग्रामीण बिग बॅश 70-70 गाजवला. सुपर 8 मध्ये वडवली बी संघ आपल्याला पोहोचताना दिसला. अतिशय चांगला खेळ त्यांचा राहिला. स्पेशली ऑल इंडिया आयकॉनमध्ये आपण कृष्णा सातपुतेला पाहिलं वडवली बी मध्ये खेळताना, आणि तसेच विकी पुजारी नो डाऊट आणखीन एक अप्रतिम खेळाडू आणि चेहऱ्यावरती आनंद. आता दुसऱ्या फेरीतील पहिला सामना देखील खेळणार आहेत. अपेक्षा नक्कीच करूया की ती देखील एक चांगली लढत आपल्याला आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल. पण सध्याच्या घडीला या लढतीमध्ये कोण बाजी मारेल? धाव फलक आता 16
फुलर लेन ड्राईव्ह. कॅचिंग कव्हरला जे फिल्डर होते ना ते थोडे जर पुढे असते ना तर डेफिनेटली झेलची शक्यता होऊ शकली असती. बघा इनर सर्कलमध्ये देखील जेव्हा तुम्ही फिल्डिंग करताना स्टार्ट घेणं कारण का गरजेचं असतं. जर तुम्ही लेदर बॉल क्रिकेट सरावासाठी जेव्हा जाताना सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट ॲज अ फिल्डर जेव्हा तुम्ही ग्राउंड फिल्डिंग करत असता सांगितली जाते की स्टार्ट घ्या. लास्ट बॉलवरती ते पाहायला मिळालं नव्हतं. स्वीशीटचा फटका. स्वीशीट आहे आता पाठलाग पुन्हा एकदा फिल्डर करतात बट यावेळेस संपर्क फारच चांगलं. बॉल जातो बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. चेंज ऑफ द पेस डिलिव्हरी होती. पेस ऑफ केलं होतं धीम्या गतीने आला. त्या अनुषंगाने स्वीशीट खेळणं आणखीन इझी झालं आणि त्या अनुषंगाने एक चांगला फटका एक्झिक्यूट केला गेला फलंदाजाच्या माध्यमातून. यावेळेस परफेक्ट बॉल टाकला. यॉर्कर होता. सन्मान देण्यासाठी भाग पाडलं. निर्धाव चेंडू निर्माण इथं येतो आणि अशा प्रकारे जर आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. 2 षटकामध्ये टोटल जाऊन पोहोचला 21 म्हणजे येणारे 18 चेंडू आता शिल्लक असतील आणि हा सामना जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता. पण विशाल जर या स्कोर कार्डकडे लक्ष दिलं पहिल्या डावामध्ये 2 षटकांमध्ये धावा फलकावरती 23 लागल्या होत्या. या डावामध्ये आपण पाहतो 21 धावा जरूर लागलेल्या आहेत आणि आता आपण इक्वेशनचा विचार केला तर 18 बॉलमध्ये 25 धावांची गरज आहे. या स्क्रीनवरती सध्या तुम्हाला पाहायला मिळत आहेत सुयोग पाटील वरदजी पाटील यांचे चिरंजीव पिता पुत्र दोघेही या गावच्या ग्रामीण संघाचं प्रतिनिधित्व करत असताना पाहायला मिळतात. महत्त्वपूर्ण योगदान दोघांचंही राहिलेलं आहे. स्क्रीनवरती तुम्ही बरदजी विठ्ठल पाटील यांना पाहतात आणि दुसऱ्या बाजूला सुयोग भरत पाटील सध्या मॅचचा आनंद घेतात आणि फार मोठी जबाबदारी आहे सुयोगची या स्पर्धेमध्ये. कमलेश पाटीलला तुम्ही पाहताय टॉस गमावलेला आहे आणि पुढच्या मॅचमध्ये जरूर ते गावदेवी गिरजा माता झुणमुलीच्या विरुद्ध खेळणार आहेत द्वितीय फेरीमध्ये. या मॅचमध्ये आपण पाहतोय 46चा चेस आहे. 21 धावा फलकावरती आहेत. विनोदजी पाटील सर आणि विशाल पाटील काही चर्चा सध्या त्यांची आपल्याला पाहायला मिळते. सागर पाटील सिनियर प्लेयर आहे. विशाल तुझ्या माहितीसाठी जो सागर तुला सध्या स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय चर्चा त्याबद्दल जरूर करू. आणि गॅप मध्ये आलाय. नेहमीच गॅप शोधून ड्राईव्ह करणारा हा फलंदाज आहे आणि तेच घडलं एक्स्ट्रा कव्हरला सागरचा चौकार. मॅचवर प्लेअर आहे स्वप्नील आणि मयूरच्या विकेट नंतर त्याच्यावरती जबाबदारी वाढलेली आहे. नेहमीच गॅप शोधून जास्तीत जास्त धावा सागरचा बॅटमधून ऑफ साईडला पण बघितलेला आहे आणि आताही तोच प्रयत्न करतोय. चौकार आलाय. यस विशाल. यावेळेस अगदी शेवटच्या मोमेंटला जर आपण पाहिलं तर थांबला गेला होता डायरेक्ट हिट. यस फिंगर अप. रनआउटच्या स्वरूपामध्ये सागरला आता जावं लागेल वापस. आता प्रश्न हा पडला होता की हा रन घेण्याचा प्रयत्न करणं योग्य होतं का रनआउटच्या स्वरूपामध्ये आता 3रा धक्का. स्क्रीनवरती तुम्ही पाहतात या सर्वांची जबाबदारी फार मोठी आहे. प्रत्येकाची जबाबदारी प्रत्येक जण पार पाडतोय म्हणून पहिल्या पर्वामध्ये यशस्वीरित्या आतापर्यंत तरी स्पर्धा पुढे चाललेली आहे. वीर बजरंग चषक 2024 प्रकाश जोता दिली स्पर्धा आपण पाहतोय. दुसऱ्या रजनीचा खेळ सुरू आहे आणि दुसऱ्या रजनीचा चौथा सामना जिथे 46ला चेस करत असताना आदर्श पडले. टॉप ऑर्डर मधले 3 महत्वपूर्ण फलंदाज स्वप्नील मयूर आणि सागर माघारी आल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये दक्षच्या सोबतीला येतोय अक्षय. पार्टनरशिपची गरज आहे. लिमिटेड ओव्हरमध्ये आपण नेहमी म्हणतो की विकेटला तितकंसं महत्त्व नसतं पण टॉप ऑर्डर ढासळल्यानंतर पार्टनरशिपची गरज तितकीच असते. पाहूयात आता कशा पद्धतीने डाव पुढे जाईल. हा बॉल देखील अगदी धीम्या गतीने टाकला. सध्याच्या घडीला बघा 46. मी उल्लेख केला होता की एका धावेसाठी देखील ना संघर्ष करावा लागणार आहे आणि सध्याच्या घडीला TV स्क्रीनवरती खऱ्या अर्थाने जे नाव ऐकताच प्रत्येकी मराठी माणसाच्या अंगावरती काटा येतो आणि प्रत्येकी मराठी माणसाचं प्रेरणास्थान आणि अखंड हिंदुस्थानाचे सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आपण पाहिली
सध्याच्या घडीला फुल टॉस होता, ऑन साईडला स्विंग केला, फिल्डर देखील डीपमध्ये उपस्थित होते. कॉलिंग इथं केली गेली, बट थ्रो एक्झॅक्टली करायचा कुठे होता हा सर्वात मोठा प्रश्न होता. आणि रन्स या बॉलवरती पूर्ण केल्या जातील. इन बिटवीन 2. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये कदाचित फलंदाजी नव्हते, पण क्षेत्ररक्षकाने खराब थ्रो केला, त्यामुळे सेकंडचा प्रयत्न झालेला आहे. 2च्या साहाय्याने धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती 27-27 या आकड्यावरती आपण सध्या पाहत आहोत. 46ला चेस, 14 चेंडू 19 गरज. फुलर लेंथ ऑन साईडला टर्न घ्यायचा प्रयत्न, फाईन लेग मध्ये गोलंदाजाची रिॲक्शन करंटची सांगून देते की स्टंपचा किती जवळून गेलेला आहे चेंडू. बचावलेले आहेत अक्षय. येस, नशिबाची साथ जरूर मिळाली. अजून देखील जर आपण पाहिलं तर स्कोर कार्ड आता 28 वरती जाऊन पोहोचला, म्हणजे अजून देखील जिंकण्यासाठी 13 चेंडू 18 धावांची आवश्यकता. करण धुलेचं हे षटक जर आपण पाहिलं तर आतापर्यंत या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर 7च धावा त्याने खर्च केला, म्हणजे इकॉनॉमिकल ओव्हर जे टाकायचं होतं ते त्याने टाकलं. बट अजून देखील 13 मध्ये 18 धावांची आवश्यकता. हा बॉल अगदी महत्त्वाचा. राऊंड द विकेट, नेक्स्ट बॉल धीम्या गतीने टाकला, कटर टाकला होता आणि अडीखीन एक निर्धाव चेंडू, म्हणजे येणारे 12 चेंडू शिल्लक असतील या मॅचमध्ये आणि 18 धावांची आवश्यकता. चौथा सामना आदर्श पडले विरुद्ध हर्ष 11 हनुमान जोवेली. बदलापुरातून आज जोवेली संघ. स्क्रीनवरती तुम्हाला या स्पर्धेमध्ये यूज करण्यात येणारे निविया कंपनीचे चेंडू पाहायला मिळतात. विशाल, आपण अगोदरचा कालखंड जर बघितला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये MRIचे चेंडू जास्तीत जास्त वापरले जायचे, त्यानंतर कॅप्टन या कंपनीचे. पण आता मार्केटमध्ये फुल टॉस आलाय, 70-70 आलाय, निविया आलेला आहे, सिक्सर आलेला आहे. अशा बऱ्याचशा कंपनींचे आतापर्यंत आपल्याला चेंडू पाहायला मिळतात. मात्र या स्पर्धेमध्ये निविया या कंपनीचे चेंडू आपण पाहत आहोत. या मॅचचे समीकरण धावफलकावरती 28 धावा आहेत, 12 चेंडू 18ची मॅच आहे. इथून हे मॅच बनवू शकते. आपण जर बघितलं तर आता कंटिन्यू करण्यात सेकंड स्पेलमध्ये आलेला महेंद्र धुळे, ज्याला आपण अगोदर या एंडने बघितलं होतं, त्याचा एंड चेंज केलेला कॅप्टनकडून. पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये 12 धावा, 1 विकेट त्याने काढली होती. पुन्हा तो आलेला विकेटच्या शोधात धावत संख्येला रोख लावण्यासाठी, कारण दुसऱ्या बाजूने आदर्श पडलेला पहिल्या विजयासाठी 12 मध्ये 18 बनवायचा. मॅच अजूनही आपण सांगू शकत नाही तो मोमेंटम कोणाच्या बाजूने. जसा जसा सामना पुढे जाईल मोमेंटम कोणाच्या बाजूने हे देखील आपल्याला कळणार आहे. स्ट्रायकिंग एंडला अक्षय, नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतो दक्षला. पाहूयात पडले की जोवेली कोणाचा विजय असेल. 12 चेंडू 18 धावा. येस, मास्टर फार चांगली रंगली. अजून देखील 12 मध्ये 18 आणि आज जोवेली संघ हर्ष 11 या नावाने खेळतो, म्हणजे वत्रे काकांनी हा संघ पुरस्कृत केला. त्यांच्या माध्यमातून ही टीम या स्पर्धेमध्ये खेळत आहे. 12 मध्ये 18 आणि या निर्णायक षटकामध्ये महेंद्र धुले. महेंद्रचा पहिला बॉल, अतिरिक्त गती, बीट झाले बॅटर. निर्धाव चेंडूने सुरुवात या षटकाची. आता प्रेशर फलंदाजांवरती. 11 चेंडू, आता 18 धावेंची आवश्यकता. मास्टर बनवली. याच गोष्टी मित्रांनो गरजेच्या आहेत. कोणत्याही क्षेत्रामध्ये जा, पराभव अथवा विजय तुमच्या नशिबामध्ये येणारच आहे, बट त्या अगोदर ते प्राप्त करण्यासाठी तुम्ही प्रयत्न किती केले या गोष्टीला करंजी जास्त महत्त्व असतो. आणि सध्याच्या घडीला आता या 18 धावा डिफेंड करण्याचे प्रयत्न दाखवले जातात. गोलंदाजाच्या माध्यमातून अपील, आउट शाउट, अंपायर्सने नकारलं. आणि ज्याप्रमाणे रिॲक्शन आलं होतं हाईट फॅक्टर, त्या अनुषंगाने इथनं नकारलं अंपायर्सने. रिप्ले देखील आपण पाहूया एक्झॅक्टली
इम्पॅक्ट कुठे होता, पिचिंग कुठे होती, या गोष्टी आपण पाहूया. लेग बाईजच्या स्वरूपामध्ये एक सिंगल तर दरम्यान पूर्ण झाली. ॲक्शन रिप्ले पहा आपल्या समोर आहे. आणि अगदी जर आपण पाहिलं ना तर फलंदाजच अगदी लेग स्टंपवरती उभे होते आणि तिथनं हा बॉल देखील अगदी बाहेरच्या दिशेने वळण देखील घेत होता. म्हणजे नो डाऊट लेग स्टंप इझिली मिस झाला असता. भरपूर चांगली अंपायरिंग म्हात्रे सरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. 10 चेंडू, आता 17 धावेंची आवश्यकता. येणारे 4 चेंडू फार महत्त्वाचे, कारण जर येणाऱ्या 4 चेंडूवरती कमीत कमी 1 ते 2 बाउंड्रीज नाही शोधल्या आणि अंतिम षटकामध्ये 10 पेक्षा जास्त उरल्या ना तर या कंडिशन्समध्ये त्या चेस करणं फार कठीण होऊन जाईल. नेक्स्ट बॉल, स्कूप खेळायचा होता, अपील देखील केली गेली, बट एक सिंगल इथनं घेतली जाईल. दुसरीसाठी परतणार नाहीयेत, फक्त एक सिंगलच असेल, ती देखील एक 22च्या स्वरूपामध्ये. म्हणजे आता 9 मध्ये 16 धावेंची आवश्यकता. कौतुक करावं लागेल टीम हर्ष 11 झोवेलीचे, बिकॉज बघा पहिलं सत्र फलंदाजी थोडी खराब राहिली, बट त्यानंतर आपण पाहिलं की गोलंदाजी करत असताना पहिल्या सत्रामध्ये ज्या मिस्टेक घडल्या ना त्यांना बाजूला ठेवलं आणि हा विचार केला की 46 डिफेंड कशा प्रकारे केल्या जातील आणि सध्याच्या घडीला त्या डिफेंड करण्याची तयारी आता दाखवली जात आहे. फ्रंट लाईट्स आपण पाहता TV स्क्रीनवरती आणि खऱ्या अर्थाने माशा दिशेने जाऊया. आता कॉलिंग इथनं केली गेली, मिसफिल्ड देखील झाली, तिसरीसाठी देखील परतलेत आणि तिसरीच्या प्रयत्नांमध्ये आता रनआउटच्या स्वरूपामध्ये जावं लागेल फलंदाजाला वापस. फलंदाज बाद. नवीन फलंदाज आता मैदानाच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. वैभव. इक्वेशन विषयी थोडी माहिती देऊया. लास्ट बॉलवरती तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झाले होते, म्हणजे 2 पूर्ण झाल्या होत्या. म्हणजे आता चेंडू शिल्लक असेल या मॅचमध्ये 8 आणि आवश्यकता 14 धावेंची. कमीत कमी एक बाउंड्री येणाऱ्या 2 चेंडूंवरती. अदरवाईज लास्ट ओव्हरमध्ये हे इक्वेशन फार कठीण होऊन जाईल. आदर्श 11 पडले, त्यांच्या अगेन्स्ट आपण हर्ष 11 झोवेली ही लढत दरम्यान या सत्रामध्ये पाहतात. बट इथनं बाजी कोण मारेल. 8 मध्ये 14 पायांवरती टाकला. आणखीन एक चांगली डिलिव्हरी. बघा या षटकामध्ये एक गोष्ट तर चांगली पाहायला मिळाली गोलंदाज महेंद्र धुले यांच्या माध्यमातून की प्रत्येकी बॉल योग्य लाईन अँड लेंथवरती टाकला गेला. त्या जोरावरती लेग बाईजच्या स्वरूपामध्ये या बॉलवरती देखील एक सिंगल. हे षटक जर आपण पाहिलं ना तर बॅट सोबत रन्स फक्त 2 आलेले आहेत. बाकी ज्या रन्स आहेत त्या लेग बाईजच्या स्वरूपामध्ये. बॅट आणि बॉलचा फक्त एकच बॉलवरती संपर्क झाला होता. स्कोर कार्ड आता 33 म्हणजे 7 चेंडू 13 धावेंची आवश्यकता. सामना अतिशय चांगला रंगला. शेवटच्या चरणापर्यंत आता आपण पोहोचलो, बट इथनं शेवटचं हसू या मॅचमध्ये कोण असेल, ही बाजी कोण मारेल. 7 मध्ये 13. स्कूपचा हा फटका, गतीचा वापर, इम्प्रोव्हायझेशन. सध्याच्या घडीला अंडर प्रेशर एक चांगला फटका एक्झिक्यूट केला मैदानाच्या हातामध्ये फलंदाज वैभवच्या बॅटमधनं हा चौकार. आणि फटका देखील आपण जर पाहिला ना, असे फटके खेळण्यासाठी खऱ्या अर्थाने ना हिंमत असावी लागते. कारण इम्प्रोव्हायझेशन केलं गेलं असला जास्त वेळ खर्च होतो. कारण 6 मध्ये 9 धावेंची आवश्यकता. मॅचला बनवलंय वैभवच्या एका चौकाराने. खूप चांगला फटका पाहायला मिळाला जो डीप फाईन लेगला येत असताना. वेळेचं बंधन आहे. अरिअप. येस, विकेट्स आपण विचार करूयात. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना 6 विकेट जोवेलीचे पडले होते. या डावामध्ये आतापर्यंत पडलेले 4, म्हणजे विकेटच्या आधारावरती 6 मध्ये 9 बनवायचे आहेत. 8 ला विजय मिळू शकतोय. आदर्श पडलेला. पाहूयात लास्ट मध्ये कोणावरती जबाबदारी असेल. एक नवा चेहरा कदाचित आपण पाहत आहोत जे बॉलिंग मार्क वरती येत आहेत. अभय चौधरीला आपण पाहत आहोत बॉलिंग मार्क वरती. दुसऱ्या बाजूने दक्ष आणि वैभव मैदानाच्या आतमध्ये आहेत. दक्ष बॅटमधून एक चौकार आलेला आहे, वैभवच्या बॅटमधून एक चौकार आलेला आहे जो 6व्या क्रमांकावरती आला. आणि प्रिव्हियस ओव्हरचा शेवटचा चेंडू फार महत्वपूर्ण होता, तो इम्पॅक्ट टाकून गेलाय
आणि पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहे तो आदर्श पडलेच्या बाजूने. मी या क्षणाला म्हणू शकतो विशाल की मोमेंटम पडलेच्या बाजूने, पण पहिला डॉट जर आला तर ते मोमेंटम शिफ्ट व्हायला टाइम लागणार नाही. जोवेलीच्या बाजूने कुठेही जाऊ नका पात्रा. वीर बजरंग चषक 2024 मॅच नंबर 4 जोवेली विरुद्ध पडले. 6 चेंडू 9 ची गरज. येस, पहिले 3 चेंडू फार महत्त्वपूर्ण असतील आणि पहिलाच बॉल स्वीशीटचा फटका. याच फटक्यासाठी जर एक फिल्डर ठेवला गेला होता बट मिसफिल्ड झाली. आता बॅकअपला खेळाडूच नाही आहे, स्वतः आता फिल्डर पोहोचतात बॉल फील्ड करतात तोपर्यंत पहिल्याच बॉलवरती पूर्ण केल्या जातील या 3 धावा. म्हणजे 5 चेंडू शिल्लक आणि आवश्यकता असेल इथनं जिंकण्यासाठी 6 धावांची. अजून देखील बघा या लढतीमध्ये आपण एक्झॅक्टली सांगू शकत नाही की कोण जिंकेल, कारण अजून देखील स्टील 6 धावांची आवश्यकता आहे. सामना फार चांगला रंगला आहे, बट या मॅचमध्ये आता शेवटच्या चरणावरती बाजी कोण मारेल. थर्ड अंपायरची मागणी यांनी एक्झॅक्टली चेक करायचं आहे की रन शॉर्ट आहे की नाही, या गोष्टी पाहायच्यात. बघा या स्पर्धेमध्ये जे नियम आहेत, बीमर नो बॉल चेक करण्यासाठी टीम रिव्ह्यू आहे आणि बाकी काही गोष्टी असतील. जर अंपायरला डाऊटफुल असेल तर अंपायर रिव्ह्यूची मागणी करू शकतात. त्या अनुषंगाने रिव्ह्यूची मागणी झाली बिकॉज गोलंदाजाने अगदी सांगितलं होतं, त्या अनुषंगाने चेक इथनं केलं जातं. येस, म्हणजे या 3 धावा असतील. 5 मध्ये आता 6 धावांची आवश्यकता. नेक्स्ट बॉल विकेटची आवश्यकता, अदरवाइज डॉट बॉल. स्कूपचा हा फटका, इम्प्रोव्हायझेशन. या फटक्यासोबत आता आपण म्हणू शकतोय की टीम आदर्श 11 पडले या मॅच मध्ये ड्रायव्हिंग सीटवरती बिकॉज बॉल शिल्लक 4 आणि आवश्यकता 2 धावांची. चार चेंडू शिल्लक 2 धावांची आवश्यकता. अजून देखील म्हणे मॅच बाकी आहे, बट हा फटका आणि फिल्डर आहेत उपस्थित. एक सिंगल इथं घेतली जाईल. आता फक्त 1च धावांची आवश्यकता. या सीझनमध्ये फायनल मॅचमध्येच भिवंडीमध्ये 3 मध्ये 1 धाव डिफेंड होताना आम्ही पाहिली होती. क्रिकेट हेच आहे ना की एक धावेसाठी देखील लढाई केली जाऊ शकते. हा सामना जिंकण्यासाठी आता जोवेलीला 3ही बॉलवरती विकेट मिळवाव्या लागतील. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू आणि इथे मॅच फिनिश. अभिनंदन, आदर्श पडलेला सामना जिंकला. हार्ड लक हर्ष 11 जोधमा जोवेली.